नाशिक शहरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। गोदाघाट परिसरातले सगळेच छोटे मोठे मंदिर पाण्याखाली गेले। पुराचे इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी आलंय। गंगापूर धरणातून रात्री 8000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला। यामुळे गोदावरी नदी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। पावसाचा जोर कायम राहिला तर टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिकमध्ये सुद्धा पावसाचं धुमशान पाहायला मिळते। गंगापूर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सध्या सुरू करण्यात आला। नदीकाठच्या गावांना त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून खरं तर पावसानं दडी मारली होती, मात्र आता पावसानं पुन्हा कमबॅक केल्याचं पाहायला मिळते। नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात। योगेश, खरं तर गेल्या 2-3 दिवसापासून नाशिकमध्ये सुद्धा दमदार पावसाने हजेरी लावली। सध्या नाशिकमधली स्थिती काय आहे? गोदावरी पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। गेल्या 48 तासापासून रिपरिप पाऊस तर होताच, पण काही वेळेस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे अनेक बहुतांश धरणांमधून या ठिकाणून विसर्ग होताना दिसतोय। जवळजवळ 40,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग हा नांदूर-मार्लेश्वर धरणातून गोदावरीमध्ये विसर्जित केला जातोय आणि त्यामुळे संपूर्ण पाणी हे मराठवाड्याकडे जात आहे। सर्वात भीषण परिस्थिती आहे ती म्हणजे सध्या रामकुंडावर 14,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे सोडलं जात आहे आणि त्यामुळे मारुतीच्या तोंडापर्यंत पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे मारुती बुडण्याची पण शक्यता या ठिकाणी आहे। परिणामी नियंत्रित अवस्थेमध्ये पाण्याचं विसर्जन होत असल्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। नाशिक महापालिकेने आपत्कालीन विभागाला सतर्क केलेलं आहे। गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर गोदावरीच्या आसपास असलेल्या सर्व बाजारपेठांमध्ये दुकानदारांना सुद्धा अलर्ट करण्यात आलेला आहे, आपलं सामान काढून घेण्यासाठी, आपले साहित्य काढून घेण्यासाठी। एकूणच पावसाची परिस्थिती थांबण्यासारखी नाही। येलो अलर्ट हा गोदावरी पाणलोट क्षेत्रामध्ये देण्यात आला आहे। परिणामी येणाऱ्या 24 तास हे नाशिकसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। धन्यवाद योगेश या सगळ्या महत्त्वाच्या माहितीसाठी। तर मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला सध्या पूर आलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे सगळी यंत्रणा सुद्धा आता अलर्ट मोडवर आहे।